दक्षिण मुंबईच्या तिढ्यावर भाजपच्या मुंबई कार्यालयात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही बैठक बोलावली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह शेलार चर्चा करणार आहेत। मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, या बैठकीचा अजेंडा नेमका काय? दक्षिण मुंबईचा तिढा या बैठकीत सुटू शकतो का? शक्यता वाटतायत का? तेव्हा पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधींशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सध्या बैठकीला नेते मंडळी पोहोचलेले आहेत। मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार हे इथे पोहोचलेले आहेत आणि महायुतीच्या काही जागांचा मुंबईतल्या तिढा अजूनही कायम आहे, खास करून दक्षिण मुंबई संदर्भात। आणि याबद्दलच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होतीये। गणेश कवडे आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तेथील गणेश, या बैठकीबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच दक्षिण मुंबईचा वाद आहे तो अद्यापही मिटलेला पाहायला मिळत नाहीये आणि यासाठीच ही महत्त्वाची बैठक आहे ती मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडताना पाहायला मिळते। आणि यामध्ये जे दोन्ही भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत, मंगल प्रभात लोढा असतील आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, या दोघांमध्ये ही बैठक पार पडताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील यामिनी जाधव यांचं नाव देखील निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नेमकी ही जागा आता भाजपला मिळते का, ती शिवसेना आपल्याकडेच ठेवते, हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।